नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण GMC भरतीची माहिती पाहणार आहोत. आता GMC संभाजीनगरची परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर GMC पुणे म्हणजे ससून हॉस्पिटलची जाहिरात आलेली आहे. GMC मुंबईची सुद्धा जाहिरात आलेली आहे. तर या परीक्षांसाठी नेमका कोणता अभ्यासक्रम असणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत, एकूण पेपरमध्ये किती प्रश्न विचारले जाणार आहेत, ही सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला GMC गट ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC गट ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये GMCचा जो काही सिलेबस आहे ना, तो संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो. आणि जर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर तो सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर आता या ठिकाणी पहा, परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगी सूचनामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. सुरुवातीला आपण परीक्षेचं स्वरूप पाहणार आहोत आणि परीक्षेचं स्वरूप आहे पहा, आपल्याला एकूण 4च विषय या परीक्षेला आहेत. त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित म्हणजे याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी पण येणार आणि गणित पण येणार. दोन्ही विषयाचे प्रश्न विचारले जाणार. त्याच्यामध्ये ना मराठी व्याकरणावर एकूण 25 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि गुण आहेत 50. इंग्रजी ग्रामरवर एकूण 25 प्रश्न विचारले जाणार आहेत, गुण आहेत 50. सामान्य ज्ञानवर सुद्धा एकूण 25 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि गुण आहेत 50. बौद्धिक चाचणी किंवा अंकगणितवर सुद्धा 25 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि गुण आहेत 50. असे एकूण 100 प्रश्न येणार आहेत आणि गुण आहेत 200. म्हणजे प्रश्न 100च आहेत पण गुण किती आहेत 200. आणि वेळ किती आहे तर 2 तास. म्हणजे 120 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. तर वेळ भरपूर आहे. 2 तासात 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 4च विषय आहेत. प्रत्येक विषयाला 25-25 प्रश्न विचारले जातील. आता त्याच्या पुढे पहा, त्यांनी अजून काय माहिती दिलेली आहे की परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. म्हणजे एक प्रश्न असेल आणि त्याच्या खाली 4 पर्याय असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील. आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही हे लक्षात असू द्या. आणि प्रश्न कोणत्या दर्जाचे विचारले जाणार आहेत ते सुद्धा त्यांनी दिले. तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय मधील तरतुदीनुसार गट ड वर्ग 4 समकक्ष पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा यशस्वी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे यशस्वी म्हणजे 10वीचा दर्जा असेल. म्हणजे प्रश्न सोपे येणार. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. मराठी व इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वीच्या दर्जाच्या समान राहील. व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आता बाकीचं काही मी तुम्हाला सांगत नाही, पण परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, कोणते विषय असणार आहेत, कोणत्या विषयाला किती गुण मिळणार आहेत ती सर्व माहिती दिली. तसंच निगेटिव्ह मार्किंग नाही हे सुद्धा लक्षात असू द्या. तर आणि याच्यामध्ये डिटेल्समध्ये त्यांनी सिलेबस दिलेला नाही आहे. तर आपल्याला TCS नेहमी ज्या टॉपिकवर प्रश्न विचारते या विषयांच्या ते टॉपिक आपल्याला डेफिनेटली करावे लागणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.